हाय हॅलो गुड आफ्टरनून सगळ्यांना. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्यदायी आणि भरभराटीचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर आज व्हिडिओला सुरुवात दुपारी झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता अगोदर किती आभाळ आलं होतं. अचानक हे आभाळ आलं आणि पावसाला सुरुवात झाली. तर वारं पण सुटलं होतं, त्यामुळं काही एवढा जास्त पाऊस झाला नाही. पण एक 5-10 मिनिटात पाणी पाणी व्हायला लागलं, तोपर्यंत लगेच बंद झाला. तर तुमच्याकडं पण पाऊस झाला का ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला मिळतील. तर पाऊस आला ना तर एकदम असं मस्त थंड वातावरण तयार झालं होतं आणि भारी वाटत होतं. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण आपण शेअर करू. तर मग मी व्हिडिओला सुरुवात केली आणि पाऊस आल्यामुळे ना छान वाटत होतं. आता हा पाऊस आहे ना जास्त वेळ काय थांबला नाही बरं का, थोडाच वेळ होता, पण पाणी पाणी केलं. आता अजून थोडा वेळ असता तर मग चांगला झाला असता. असा पाऊस आल्यामुळे ना एकदम भारी वाटत. तर टिप काय ना फार मोठा होता, पण जास्त वेळ काय थांबला नाही वाऱ्यामुळे. तर तुम्ही इथं पाहू शकता गॅलरीमध्ये सुद्धा पाणी पाणी झालं होतं. तर असा पाऊस चालू होता, तर जरा वेळ होता पाऊस. आता पाऊस जरा वेळ थांबला आणि नंतर उघडला आणि लगेच ऊन पडलं. तर त्यानंतर मग मुलांची शाळा पण सुटली होती. तर मिस्टर गेले होते बंटीला आणायला. तर सिद्धी समृद्धी क्लासला गेल्या होत्या, त्या काय आल्या नव्हत्या. तर मग बंटीला शाळेमध्ये पीटी युनिफॉर्म मिळाला होता, म्हणजे विकत घ्यावा लागतो आपल्याला. तर तो घेऊन आला होता. तर मग तो घालून लगेच बघत होता. असं नवीन काय आणलं ना त्याला घालायला लगेच आवडतं आणि लगेच तो घालून पाहतो, अजिबात हे करत नाही. तर मग तो असं पॅन्ट वगैरे त्याने शर्ट घालून पाहिलं तर त्याला पॅन्ट व्यवस्थित येत होती. तर शर्ट त्याला वाटत होतं की मला मोठा होतोय. तर तो बोलला बदलून आणायचं. तर मिस्टर बोलले व्यवस्थित शर्ट पण येतोय, मोठा आहे थोडासा, तर मग असू दे काय होतं. तर त्याचं चाललं होतं हे. तर तुम्हाला पुढे मला तोपर्यंत पूनम पण शाळेमधून गार्गीला घेऊन आली होती. मग तिने कपडे वगैरे चेंज केली आणि गार्गी कशी भांडी घासते ना ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तर इकडे बंटीत चाललं होतं आपल्या कपडे घालायचं काम. तर नंतर मग त्याने युनिफॉर्म काढून ठेवला. काय करते ग गार्गी? अयो, एवढी भांडी घासली काय तू? हा, तुला भांडी घासायला आवडतं? इकडं सांग की. आमची आणून देऊ का? भांडी घास की आधी, भांडी घास. ओके झाली कढई घासून. आता काळी कढई घेतली आणि जायचं पण हा तवा नको घेऊ. हा तर पुन्हा मला बोलवायला आली होती की गार्गी कशी भांडी घासते बघायला चला. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू. तर गार्गीने छान अशी भांडी घासली होती, तुम्ही तर व्हिडिओमध्ये पाहिले असतील. त्यानंतर मग धुवून कशी घेते बघा. तर एक एक भांडं व्यवस्थित अशी धुवून घेते आणि पालथी घालत होती ती. आणि खूप छान बोलत होती बरं का. तर तिला ना भारी वाटत होतं. त्यानंतर मग आम्ही तिचा व्हिडिओ शूट केला आणि त्यानंतर मग सगळी भांडी घासून झाली आणि कशी बाय करते बघा तुम्हाला. तर तुम्हाला कशी वाटली गार्गीची भांडी घासण्याचं काम ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर नंतर मग संध्याकाळची वेळ झाली होती. तर सिद्धी आणि समृद्धी ट्युशनवरून आल्या होत्या. तर मग सिद्धीने ना छान असं एलिमेंटरीसाठी तिची प्रॅक्टिस चालू आहे ना. तर मग हे चित्र काढलं होतं. तर तुम्हाला हे चित्र कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्यानंतर मग बंटीला सुद्धा मिसनी फुलदाणीचं चित्र काढायला सांगितलं होतं. तर त्याने सुद्धा हे छान चित्र काढलं होतं. तर हे दोन्ही पण चित्र माझ्या दोन्ही मुलांचे तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका. तर इकडं चाललं होतं त्यांचा अभ्यास करण्याचं काम. तोपर्यंत मग संध्याकाळची वेळ झाली होती आणि मी लागले स्वयंपाकाला. तर इथं स्वयंपाकामध्ये ना डाळ भात कुकरला लावलं होतं आणि त्यानंतर मग दोडक्याची भाजी मी शिजायला टाकली. त्यानंतर मग पालक थोडीशी आणली होती मी मार्केटमधून. तर मग पालकाची आहे ना भजी मुलांना आवडतात. तर मग पालक भाजी आहे ना मलाच फक्त आवडते. तर मग एकटीसाठी कुठं करत बसू म्हणून म्हटलं चला आता भजी सगळ्यांसाठीच होती ना आणि मुलांना पण शाळेतून आल्याच्या नंतर भूक लागली होती. तर मग मी पालक अशी बारीक चिरून घेतली, स्वच्छ धुतली आणि
नंतर मग त्यामध्ये ना थोडासा कांदा वगैरे बटाटा पण टाकू शकता तुम्ही, तसे पण छान होतात. पण आज मी ना फक्त पालक टाकूनच भाजी बनवणार होते. तर मग छान अशी पालक चिरून घेतली. त्यानंतर मग भजे बनवायला घेतले. तर मग त्यात जिरी, ओवा, लसूण, थोडीशी कोथिंबीर, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून बेसन पीठ आणि थोडंसं तांदळाचं पीठ टाकून छान असं बॅटर तयार केलं भज्याचं. आणि कढईमध्ये एक एक करून सोडून घेतले. तर आता गरम गरमच भजे मी बनवायला घेतले होते. आणि मिस्टर पण आले होते घरी. तर मग त्यांना पण म्हटलं चला आता तुम्ही पण गरम गरम भजे खाऊन नंतरच जा मग. तर मग ते पण थांबले होते. तर मग भजे झाल्याच्या नंतर मग लगेच सिद्धी समृद्धीने पण खायला घेतले. बंटी खेळायला गेला होता, तो पण आला, त्याने पण खाऊन घेतले आणि मिस्टरांना पण दिले. तर तुम्ही पाहू शकता एकदम छान असे खुसखुशीत भजे झाले होते. आणि सगळ्यात महत्त्वाची ट्रिक म्हणजे तांदळाचं पीठ तर टाकायचंच भज्यामध्ये. पण कधी जर तुमच्या घरामध्ये तांदळाचं पीठ जर नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ 1-2 चमचे भज्यामध्ये जर टाकलं ना तर भजे खुसखुशीत होतात. तर एक बॅच मी तळून घेतली, त्यानंतर दुसरी पण बॅच तळायला घेतली. तर असे करून मी सगळे भजे करून घेतले आणि गरम गरमच मग सिद्धी समृद्धीने अगोदर खाऊन घेतले. त्यानंतर मग मिस्टर पण आले होते, तर मग त्यांना पण मी खायला दिलेच. आणि हे भजे ना आमच्या मुलांना सॉससोबत खायला आवडतात बरं का. नुसतेच जरी खाल्ले ना तरी पण छान लागतात. तर मग मिस्टरांना ना थोड्याशा मिरच्या पण तळून घेतल्या. आणि इकडे बघा मिस्टर पण भजे मस्त असे एन्जॉय करताय, खाताय. तर राहिलेले पण भजे मी असे सगळे करून घेतले. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत भेटू. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.